श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाड शिरगाव इथं भाविकांची गर्दी। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाड तालुक्यातील शिरगाव येथील श्री स्वामी समर्थ मठात भाविकांची गर्दी। गेल्या 37 वर्षापूर्वी मिंडे परिवार आणि मित्र परिवाराने केली स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याला सुरुवात। स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते, ज्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे। अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानलं जातं। त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला एक वेगळं महत्त्व आहे। यंदा 31 मार्च 2025 म्हणजे सोमवारी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव साजरा केला जातोय। श्री स्वामी समर्थ महाराजांचा 169वा प्रकट दिन सोहळा पार पडतोय। स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे। स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते। त्यांचं वचन ऐकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो। महाड तालुक्यातील महाड शहराजवळ शिरगाव इथं श्री स्वामी समर्थांचा मठ आहे। या मठात आज प्रकट दिनानिमित्त स्वामी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। दिनांक 19 मार्च 1988 रोजी या मठाची स्थापना मुंडे कुटुंबाच्या वतीने करण्यात आली। या त्यांच्या शुभ कार्याला त्यांच्या मित्र परिवाराने साथ दिली। आज या मठाला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत। गेली 37 वर्षापासून या मठात श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय। आज या मठामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। स्वामी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड। कसं आहे की आता सर्व मराठी चॅनलच्या सर्व भक्तांचे आणि दर्शकांचे मी स्वागत करतो। आज आपण इथं उभं राहिलेलो आहोत। श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळा हा आज आहे। आता तो इथं आपण जे साजरा करतोय त्यात गेली 37 वर्ष आपण हा कार्यक्रम इथं जोरजोरात साजरा करतोय आहे। आता इथं हे मुंडे गंगाधर मुंडे आणि त्यांचे मित्र म्हणजे डंबे व्ही मोहन शेठ, त्याच्यानंतर आलबत म्हणून होते, त्याच्यानंतर काही त्यांचे मित्र अशा सगळ्यांनी एकत्र आले। त्यांच्यामध्ये सगळ्यांचं एकच म्हणजे स्वामी समर्थांची भक्ती हाच त्यांच्या मागे उद्देश सगळ्यांचा होता। त्यामुळे प्रत्येकाने असं ठरवलं की आपल्या इथं हे स्थान आपल्या इथं स्वामी समर्थांचं स्थापन व्हावं, म्हणून आमच्या वडिलांनी पुढाकार घेतला। त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांनी त्यांना कुणी पैशांनी कुणी हिमतीने अशा सगळ्यांनी त्यांना मदत केली। त्यामुळं आज आपण ही इथं वास्तू निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा मोलाचा सहभाग आहे। वडील आमचे पुढे राहिले, बाकीच्या सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं। त्यामुळे हे आता आपण ही वास्तू पाहतोय ही सगळ्यांच्या सहभागातून निर्माण झालेली आहे। ह्याला आता बरोबर या वर्षी 37 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि आपल्या इथं जर का कार्यक्रम म्हणला तर हा प्रगट दिन सोहळा आहे। ह्याच्यामध्ये सकाळी इथं आपला स्वामी समर्थांचा अभिषेक होतो, त्याच्यानंतर आपण अभिषेक झाल्यानंतर सत्यदत्त पूजा असते, त्याच्यानंतर छोटे एक रुद्र पठण असतं, त्याच्यानंतर आपली आरती होते, त्याला दुपारी महाप्रसाद त्यांना दाखवला जातो महाराजांना। आणि 12:30 वाजल्यापासून जेवढी भक्त मंडळी येतील त्यांना महाप्रसाद इथं होतो। आजच्या तारखेला साधारण आपण 3-3:30 पर्यंत महाप्रसाद आता आपला चालू होता। त्याच्यानंतर आपले ते एक भजनी मंडळ असतं, त्यांचा कार्यक्रम होतो। साधारण 7 वाजता आरती आणि त्याच्यानंतर पालखी समारंभ होतो। आणि हा पालखी समारंभ झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता ही नात्याच्या भजनी मंडळाने होते। आणि अशा पद्धतीने हा मंगलमय दिवस सर्व भक्तिभावाने आम्ही सगळे महाडकर नागरिक महाडमध्ये साजरे करतो।